महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढील 15 तास राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय, तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी हवामान खात्याकडून आता अतिशय गंभीर इशारा देण्यामध्ये आला आहे। हो शेतकरी बांधवांनो, थोड्याच वेळामध्ये मुसळधार पाऊस आता सुरू होणार आहे। बघा, 16 जिल्हे आता अक्षरशः वाहून जातील, इतका मोठा पाऊस आता येणार आहे। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस होणार आहे, काही ठिकाणी ढगफुटी सुद्धा होणार आहे। पहा, हा पावसाचा अंदाज स्वतः महाराष्ट्र राज्याचे हवामान तज्ज्ञ पंजाबजी रावडक यांनी दिला आहे। महाराष्ट्रामध्ये आभाळ फाटल्यासारखाची स्थिती आता निर्माण झाली असून पुढील काही तासामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये ढगफुटीचा गंभीर इशारा हवामान खात्याने दिला आहे। नुकताच 5 मिनिटांपूर्वीच हा नवीन आणि धक्कादायक अंदाज आता जाहीर करण्यामध्ये आला असून संपूर्ण राज्यभरामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। शेतकरी वर्गासाठी हा अत्यंत धक्कादायक इशारा मानला जात आहे, कारण निसर्गाच्या या रौद्र रूपामुळे पहा, उभ्या पिकांचे मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते। हो, तुम्ही लावलेली मका असो किंवा तुम्ही लावलेली सरकी असो किंवा या ठिकाणी तुम्ही लावलेली तूर असो किंवा सोयाबीन असो, आता धोक्याचा इशारा हा हवामान खात्याच्या माध्यमातून दिलेला आहे। मग कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार हे प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी पाहणं आता गरजेचं आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया राज्यामधील कोणकोणत्या भागामध्ये आज मुसळधार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक फक्त बघत चला। या वातावरणातील या अनपेक्षित आणि धोकादायक बदलांमुळे प्रशासनाने आता सर्व यंत्रणा सज्ज केली आहे। पुढच्या काही तासामध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यामध्ये येत असल्याने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आव्हान सरकारच्या वतीने व हवामान खात्याने आता गंभीर इशाराद्वारे दिले आहे। गेल्या काही वर्षातील पावसाचा हा सर्वात मोठा आणि गंभीर इशारा मानला जात आहे। तुम्ही मागे देखील ऐकलं असेल की दुष्काळ पडणार। हो, ते पण खरं बातमी आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, नीट या ठिकाणी लक्ष देऊन बघा। काही महाराष्ट्र राज्यामधील अशा ठिकाणी आहे जिथे मुसळधार पाऊस पडणार आणि काही ठिकाणी दुष्काळ सुद्धा पडणार। नदी आणि ओढे तुडुंब भरून वाहण्याची शक्यता असल्याने सखल भागामधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना सध्या शासनाच्या माध्यमातून देण्यामध्ये आल्या आहे। मग शेतकरी बांधवांनो, कोणते ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार हे पाहणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। चला आता शेतकरी बांधवांनो, आपण आता जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या भागामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस होणार, कोणकोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आणि कोणकोणत्या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार हे पाहणं आता गरजेचं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, या ढगफुटीच्या धोक्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यामध्ये आला आहे। पावसाचा जोर इतका प्रचंड असेल की काही मिनिटातच रस्ते पाण्याखाली जाण्याची अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। प्रशासनाने या भागामधील मर्यादित कार्य तीव्र केले असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहे। यामुळे स्थानिक पातळीवर कोणतीही हानी होऊ नये म्हणून विशेष काळजी आता घेतली जात आहे। जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर या भागामधून येत असाल तर येथे डायरेक्ट हाय अलर्ट जारी करण्यामध्ये आला। मग आता हाय अलर्ट म्हणजे कोणता अलर्ट? बघा, मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल। चांगल्या प्रकारे पाऊस हा छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये होणार आहे। यामुळे या भागामध्ये हाय अलर्ट सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आला आहे। तर शेतकरी बांधवांनो, बघा, हा पावसाचा मोठा फटका आहे। बघा, बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस होणार अशी शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये आली आहे। तुम्ही बीड जिल्ह्यामधून जर असाल तर बघा, कडकडत विजासह हा पाऊस होणार आहे। अक्षरशः झाडे सुद्धा आपटू शकतात, नदी नाल्यांना पूर सुद्धा येण्याची चिन्हे दिसत आहे। नागरिकांनी आपल्या जनावरांची आणि मौल्यवान वस्तूची काळजी घ्यावी असे आव्हान स्थानिक प्रशासनाने सध्या केले आहे।
प्रशासनाने पूर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवायला सांगितलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही बीड जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी धोक्याचा इशारा हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये आला आहे. आता शेतकरी बांधवांनो, फक्त लक्षपूर्वक बघत चला, कारण हा पाऊस कमी जिल्ह्यामध्ये नाही तर 16 जिल्ह्यामध्ये मुसळधारच्या स्वरूपामध्ये येत आहे. बघा, पुढील काही तासामध्येच अगदी 3 ते 4 तासामध्ये प्रचंड स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आता बघा, विजाच्या कडकडाटासह सुरू असलेल्या या पावसामुळे लातूर आणि अहमदनगर किंवा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यामध्ये आल्या आहे. अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले असून वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडू लागल्या आहे. त्यामुळे यंत्रणेने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर काम आता सुरू केलं आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. वाढत्या पावसामुळे सोलापूर या जिल्ह्यामध्ये जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले असून पावसाचा जोर सातत्याने वाढत आहे. रस्त्यावरील पाणी साचल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष बचाव पथके तैनात केली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही आणि नागरिकांना मदत मिळेल याची खात्री केली जात आहे. शेतकरी बांधवांनो, हा पाऊस कमी नाही तर अति प्रचंड योगाने हा पाऊस मुंबईकडून पुढे सरकत आहे. बघा, येथून पुढे येणारा पाऊस म्हणजे की धोक्याचाच असणार. येणाऱ्या काही तासामध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून मदत कार्यासाठी सर्व संसाधने वापरली जात आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनानुसार हालचाल केल्यास जीवितहानी टाळता येईल. पावसाच्या या संकटामधून मार्ग काढण्यासाठी सर्वांचे सहकार्य आणि संयम अत्यंत मोलाचा ठरेल. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं आता गरजेचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घ्या. पावसाचा प्रभाव असलेल्या या भागामध्ये मार्ग काढताना नागरिकांनी अतिशय सावधगिरी बाळगावी. कारण बघा, रत्नागिरी आणि त्यानंतर पुढील क्रमांकाचा जिल्हा सुद्धा पाहणं गरजेचं आहे. बघा, रत्नागिरी जिल्ह्यामधील नागरिकांनी पावसाचा प्रभाव कमी होईपर्यंत विनाकारण घराबाहेर पडू नका असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. आपल्या घरामधील मौल्यवान वस्तू आणि पाळीव प्राण्यांचेही सुरक्षित ठिकाणी हलवून योग्य ती काळजी घ्यावी. पहा, असे आव्हान हवामान खात्याने दिले आहे. अशी सूचना प्रशासनाकडून वारंवार दिल्या जातच असतात. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, पावसाच्या या मुसळधार माऱ्याने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले असून सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यामध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी परिस्थितीत एकमेकांना धीर देणे आणि आधार देणे गरजेचे आहे. लवकरच हवामान निवळून परिस्थिती सामान्य होईल अशी आशा व्यक्त करूया आणि तोपर्यंत सर्वांनी सुरक्षित राहूया. आता लक्षामध्ये घ्या, या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर आणि धुळे या जिल्ह्यांना देखील अतिवृष्टीचा धोका वर्तवण्यामध्ये आला असून प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला सज्ज राहण्याचे आदेश सध्या दिले आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मदत कार्याची तयारी पूर्ण करण्यामध्ये आली असून परिस्थितीमध्ये बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे, जेणेकरून नागरिकांना वेळेवर मदत मिळेल आणि परिस्थिती जास्त गंभीर होणार नाही. तर मग शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्याकडे बारकाईने लक्ष ठेवा. बघा, पावसाचा हा जोर जोपर्यंत आहे तोपर्यंत या ठिकाणी खूप जास्त नुकसान सुद्धा होऊ शकते आणि जास्त अफवांकडे पण विश्वास ठेवू नका. तुम्ही इथून मागे भरपूर अशा अफवा ऐकल्या असतील की दुष्काळ पडणार आहे. दुष्काळ पडणार, परंतु संपूर्ण राज्यामध्ये या दुष्काळाचा प्रभाव होणार नाही. काही ठिकाणी ओला दुष्काळ सुद्धा पडणार आहे. आता बघा, जळगाव आणि नंदुरबार मधील नागरिकांनी घरातच राहणे असुरक्षित असणार आहे. ही स्थानिक लोकप्रिय नीती देखील या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बघा सक्रिय झाले आहे. आपण सर्वांनी या परिस्थितीचा धैर्याने सामना करणे गरजेचे असून कोणताही अफवांकडे लक्ष करू नका. पावसाच्या या संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या,
येणाऱ्या काळामध्ये पावसाची तीव्रता अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून बुलढाणा आणि परभणीमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यामध्ये आली आहे. नागरिकांनी नद्यांच्या पात्रात जाणे टाळावे. हो, नद्याजवळ तुम्ही जाऊ नका असे आवाहन जिल्हा अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केले आहे. या काळामध्ये सुरक्षित राहणे हीच आपली प्राथमिक गरज आहे किंवा या ठिकाणी बचाव करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणं गरजेचं आहे. आता बघा, प्रशासनाकडून नांदेड आणि हिंगोलीमधील आपत्ती व्यवस्था विभागाला सज्ज करण्याचे आदेश देण्यामध्ये आले असून कोणत्याही परिस्थितीमध्ये बघा आता पाऊस येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. बघा, पाऊस कधी पण येऊ शकतो. अगदी 3 तासामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. पावसाचा हा जोर ओसरेपर्यंत नागरिकांनी घरातच राहणे सुरक्षित आहे. सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करावे आणि सर्वांनी मिळून या परिस्थितीचा धैर्याने सामना करूया. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता. पहा, हेच ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे. आता लक्षपूर्वक फक्त बघत चला. शेवटच्या टप्प्यामध्ये वाशिम आणि अकोला या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यामध्ये आला असून सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. पावसाच्या या मुसळधार माऱ्याने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले असून आपण सर्वांनी या ठिकाणी परिस्थितीत एकमेकाला धीर देणे, आधार देणं गरजेचं आहे. लवकरच हवामान निवळून परिस्थिती सामान्य होईल. परंतु आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर या 16 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी धोकादायक घंटा आता वाजला आहे. आपत्तीच्या या काळामध्ये एकमेकांना मदत करा आणि प्रशासनाकडून सूचनांचे पालन करून स्वतः सुरक्षित राहा. आता बघा, स्वतः ही बातमी हवामान खात्याच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे, जरी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालं तर नुकसान भरपाई ही शेतकऱ्याला दिलीच जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जास्त काय चिंता करण्याची गरज नाही. परंतु बघा, काही ठिकाणी नुकसानसुद्धा होऊ शकते आणि पुढील काही दिवस कोणत्या भागामध्ये पाऊस येणार, कोणत्या भागामध्ये पाऊस येणार नाही, कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, अशाच प्रकारे अंदाज जर तुम्हाला पुढे देखील बघायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा. म्हणजे अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.